अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेतजमिनीची पाहणी करून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची हमी त्यांनी व्यक्त केली आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा आणि आसपासच्या भागात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतात पाणी तुंबले, अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्या, तर उभा पीक सुद्धा वाहून गेला। या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली। या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या। पंचनाम्याच्या प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई न करता युद्ध पातळीवर काम करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले। विशेष म्हणजे पंचनाम्याचे चावडी वाचन करून शेतकऱ्यांना माहिती दिली जावी असेही त्यांनी सांगितले। जाधव यांनी आश्वासन दिले की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल। यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून समन्वय साधून मदत तातडीने दिली जाईल। या पाहणी दौऱ्यात आमदार संजय गायकवाड, शिवसेना पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। शेतकऱ्यांचे हाल प्रत्यक्ष पाहून त्यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गंभीरपणे पुढाकार घेण्याचे आवाहन केले। त्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा त्या दिवशी सांगितलं की सरकारचा दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला मदत देण्यासाठी युद्ध पातळीवर सगळे सर्वेक्षणाचे कामं असतील, पंचनाम्याचे कामं असतील, हे करणं सुरू आहे। हे सगळे पंचनामे जिल्हा स्तरावरून ज्यावेळेस राज्य स्तरावर जातील त्याचा सगळा आढावा घेऊन दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे।